नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। मी स्वप्नील पुराणिक आणि आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार यूट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूबद्दल। बरोबर ऐकत मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि या परीक्षांमध्ये यश मिळवण्यापासून तुम्हाला रोखणारा तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे, सर्वात मोठा अडथळा कोणता असणार आहे, त्याला तुम्ही कशा पद्धतीने ओळखायचं आहे आणि त्याचा सामना कसा करायचा आहे याबद्दलही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अत्यंत शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून टाका, जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचले पाहिजे। तर मित्रांनो, या दोन्ही परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन्ही जवळ आलेल्या आहेत। या परीक्षांची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात की जागा कधी निघतील, परीक्षा कधी होईल, काय वेळापत्रक असेल आणि याची तयारी सुद्धा तुम्ही गेल्या वर्षभरापासून करत आहात। तुम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत। टॉपर्स जे सांगतात त्याप्रमाणे किंवा आमच्यासारखे शिक्षक जे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी केल्या आहेत। अगदी स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचं वाचन असू द्यात, NCERT पुस्तकांचं वाचन असू द्यात, न्यूजपेपर, मासिक, क्लासेस लावणे, टेस्ट सिरीज जॉईन करणे, तुम्ही अशा सर्व गोष्टींची तयारी केलेली आहे। आणि आता हा जो टप्पा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्यसेवा परीक्षेला 2च महिने राहिलेले आहेत आणि कंबाईन परीक्षा ही 4च महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। अभ्यास तुम्ही केलेला आहे, तुमची आता रिव्हिजन सुरू असेल अशी मी आशा करतो, परंतु या रिव्हिजन सोबत तुम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, अभ्यासासोबतच तुम्हाला तुमचं ॲनालिसिस करावं लागणार आहे, तुमचं स्वतःबद्दलचं ॲनालिसिस करावं लागणार आहे। कारण की जर तुम्ही अशा पद्धतीने ॲनालिसिस केलं नाही, तुम्ही तुमची रणनीती बनवली नाही, तर अभ्यास करून किंवा एवढी सगळी मेहनत घेऊन काही फायदा होणार नाही आणि परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे, कट ऑफ तुमचा क्लिअर झाला पाहिजे, ते तुमच्या वाट्याला येणार नाही आहे। मग आता अभ्यास एक भाग आहे, अभ्यासासोबतच करण्यासारखी काय गोष्ट आहे, तर अभ्यासासोबत स्वतःचं ॲनालिसिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो। आता हे ॲनालिसिस कसं करायचं हेही तुम्हाला सांगतो। स्वतःला केंद्रस्थानी ठेवून तुम्हाला विचार करायचा आहे। स्वतःला केंद्रस्थानी ठेवून म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल विचार करा, स्वतःच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल विचार करा, तुमच्या आवडीचे विषय कुठले होते, तुमचे चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक विषय कोणते होते याचा विचार तुम्ही केला पाहिजे। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वाधिक गुण कशात मिळतील, मला सर्वाधिक गुण कशात मिळतील याचा विचार तुम्ही करायचा आहे की सर्वाधिक गुण देणारे तुमचे जे टॉपिक्स आहेत हे कोणते आहेत। मग तुम्हाला पॉलिटीमधून मार्क्स मिळतील का, इकॉनॉमीमधून मार्क्स मिळतील का, चालू घडामोडींमधून तुम्हाला कशा पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळतील। तुम्हाला एक एक मार्क तुम्हाला वेचायचा आहे। 100 प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला एक एक प्रश्न असा सोडवायचा आहे की जो तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे आणि शेवटी कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये तो तुम्हाला मदत करणार आहे। त्यामुळे मला सर्वाधिक गुण मिळवून देणारा टॉपिक कोणता हे तुम्ही लक्षात घ्या, माझ्यासाठी आव्हानात्मक घटक कोणता हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। हे जे स्वतःचं ॲनालिसिस मी म्हणतो आहे की प्रत्येकाचे चॅलेंजिंग टॉपिक्स हे वेगळे आहेत मित्रांनो। कोणाला विज्ञान कठीण वाटतं, कोणाला इकॉनॉमिक्स कठीण वाटतं, कोणाला इतिहासच कठीण वाटतो, कोणाला पॉलिटी कठीण वाटतं, तारखा लक्षात ठेवणे, कलम लक्षात ठेवणे, कायदे लक्षात ठेवणे हे सगळं बऱ्याच विद्यार्थ्यांना आव्हानात्मक जातं। प्रत्येकाचे वीक एरियाज, प्रत्येकाचे आव्हानात्मक घटक वेगवेगळे आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरणारे घटक कोणते हे जर तुम्हाला माहिती असेल, जर शत्रूची पारख तुम्ही जर व्यवस्थित केली, जर तुम्ही रणांगणामध्ये युद्ध खेळायला गेलात आणि तुम्हाला हेच माहिती नाही की तुमचा शत्रू कोण आहे, कोण नेमकं तुम्हाला घातक ठरणार आहे, कोण नेमकं तुमच्यावर वार करणार आहे, हेच जर तुम्हाला माहिती नसेल, युद्ध जिंकणं तर सोडाच, परंतु युद्ध खेळणं तुम्हाला चॅलेंजिंग होऊन जाईल। मग अशा वेळेस तुमचं आव्हानात्मक टॉपिक, तुमचा शत्रू हे तुम्हाला माहिती असले पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की परीक्षाच्या तासाची आपली रणनीती काय असेल। जेव्हा आपण युद्ध खेळायला जातो तेव्हा युद्धाची रणनीती असते, युद्धाच्या टॅक्टिक्स असतात।
जर तुम्ही सिनेमांमध्ये बघितलं असेल किंवा महाभारत रामायण अशा सिरियलमध्ये बघितलं असेल, तर नेमकं सैन्य कुठून पाठवायचं, कशा पद्धतीने किती सैन्य पाठवायचं, घोडे कधी पाठवायचे, बॉम्ब गोळा कधी सोडायचा, अशा पद्धतीची रणनीती ही ठरलेली असते. मग त्यामुळे जेव्हा तुम्ही राज्यसेवा परीक्षेच्या एक्झाम हॉलमध्ये जाल, त्या एक्झाम हॉलला गेल्यानंतर तुमची रणनीती काय असेल, कशा पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिकेला टॅकल करणार आहात, तुम्ही कोणते प्रश्न सोडवणार आहात, म्हणजे पुढचा जो टप्पा आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने कोणत्या सिक्वेन्सने मी प्रश्न सोडवू. मी सगळ्यात पहिले हिस्ट्रीचे प्रश्न सोडवू का, मी सगळ्यात पहिले पॉलिटीचे प्रश्न सोडवू का, मी पहिले इकॉनॉमीचे प्रश्न सोडवू का, ही स्ट्रॅटेजी तुमची ठरली पाहिजे. मग आता याच्यातही स्ट्रॅटेजी जर तुमची ठरली असेल तर याच्यामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे. पेपर टफ जर आला, पेपर टफ आला तर तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. पेपर जर सोपा आला तर तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता पेपर सोपा आला हे कशावरून ठरवायचं, पेपर खूपच टफ आहे हे कशावरून ठरवायचं. कारण की ज्या वर्षी म्हणजे असा अनुभव आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा की जेव्हा एक्झाम हॉलमधून ते निघतात, बाहेर पडतात, तुम्हालाही अनुभव असेल किंवा तुमच्या मित्रांचा किंवा सिनियर लोकांचा अनुभव असेल की जेव्हा पेपर सोपा वाटतो आणि जेव्हा आपण एक्झाम हॉलच्या बाहेर येऊन बघतो तेव्हा तो ॲक्च्युली तो टफ पेपर असतो. कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रॅप तुमच्यासाठी दिलेले असतात. प्रश्नांचं स्वरूप असं असतं की तुम्हाला सोपे प्रश्न वाटून तुम्ही जास्तीत जास्त सिली मिस्टेक कराल. प्रश्नांचं स्वरूप असं असतं की तुम्हाला वाटेल की प्रश्न सोपे आहेत, परंतु तुम्ही जास्तीत जास्त सिली मिस्टेक करून त्या ट्रॅपमध्ये फसता आणि तुमचं निगेटिव्ह मार्किंगमध्ये स्कोअर खूप कमी होऊन जातो. मग अशा वेळेस टफ पेपर आला आहे हे कशा पद्धतीने ठरवायचं, सोपा पेपर आहे हे कशा पद्धतीने ठरवायचं. टफ पेपर आला तर किती प्रश्न सोडवणार मी 70 प्रश्न सोडवणार, 75 प्रश्न सोडवणार का 100 प्रश्न सोडवणार. सोपा पेपर आला तर मी किती प्रश्न सोडवणार, हा तुमचं ठरलं पाहिजे. तुम्हाला हे तुमचं ॲनालिसिस पक्क पाहिजे. तुमचं स्वतःचं ॲनालिसिस जे मी म्हणतो आहे, तुम्हाला हे कळलं पाहिजे की 100 प्रश्न सोडवल्यावर माझा स्कोअर किती येतो. निगेटिव्ह मार्किंग कसंही आपण कॅल्क्युलेट केलं तर 100 प्रश्नानंतर माझा स्कोअर कसा येतो. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणजे जर टफ पेपर असेल, जर कठीण पेपर असेल तर कठीण पेपर सोडवल्यानंतर माझा स्कोअर किती येईल. सोपे प्रश्न जर असतील, सोपा पेपर असेल तर सोपा पेपर सोडवल्यानंतर माझा स्कोअर किती येतो हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे परीक्षेच्या तासाची तुमची रणनीती काय असेल हे ठरवणं तुम्हाला गरजेचं आहे. कोणत्या सिक्वेन्समध्ये तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजे हे ठरवणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच आता प्रश्न सोडवत असताना माझ्याकडून नेहमी कोणत्या सिली मिस्टेक्स होतात हा पॅटर्न तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मी नेमक्या कशा पद्धतीच्या चुका करतो किंवा करते. माझं मार्किंग करताना चुकतं का, बबल करताना चुकतं का, मी प्रश्न नीट वाचत नाही, प्रश्न वाचण्यामध्ये माझं कन्फ्युजन होतं, नेमकं काय विचारलंय ते मी बघत नाही आणि डायरेक्ट उत्तर टिक करून येतो. अशा पद्धतीने माझ्या नेमक्या कोणत्या सिली मिस्टेक होतात. किंवा बी आन्सर असतं तर मी चुकून सी वर बबल करतो. अशा पद्धतीच्या नेमक्या कोणत्या आणि किती सिली मिस्टेक्स होतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी तुमचं स्वतःचं ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. आता इथून पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे स्वतःचं ॲनालिसिस तुम्ही कसं करायचं आहे, ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्वतःचं ॲनालिसिस नेमकं कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. स्वतःच्या स्ट्रेंथ आणि स्वतःचं वीकनेस आपल्याला ओळखायचं आहे आणि हे ओळखून आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बनवायची आहे. मी मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये डेली MCQ प्रॅक्टिसबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. या डेली MCQ प्रॅक्टिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रोज किमान 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. टायमर लावायचा आहे, अलार्म लावायचा आहे आणि 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 100 प्रश्न सोडवल्यानंतर त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे की किती बरोबर आलेत, किती चुकले, निगेटिव्ह मार्किंग किती आलं आणि फायनल स्कोअर किती आला हे तुम्हाला करायचं आहे. आता हे ॲनालिसिस नेमकं कशा पद्धतीने करायचं आणि तुमचं स्वतःचं ॲनालिसिस तुम्ही कसं करणार, तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमचं वीकनेस हे कसं शोधणार हे तुम्हाला मी सांगतो आहे. आता बघा, जर तुम्ही 100 प्रश्न सोडवलात, वेळ लावून अलार्म लावून जर तुम्ही 100 प्रश्न सोडवलेत, तर जी बरोबर येणारी उत्तरं आहेत त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊयात
की त्याचा अर्थ काय आहे. समजा 100 पैकी तुमचे 50 प्रश्न बरोबर आलेत. आता हे बरोबर आलेले उत्तरं किंवा बरोबर आलेले प्रश्न हे नेमके कोणते आहेत हे आपण समजून घेऊयात. तर हे जे बरोबर येणारे उत्तर आहेत हे तुमच्या स्ट्रेंथ असू शकतात मित्रांनो. याचा अर्थ मी असा म्हणत नाही की 100 पैकी 50 जे बरोबर आले ती तुमची स्ट्रेंथ आहे. याचं कारण पुढे सांगतो, नीट लक्षात घ्या. जे प्रश्न तुमचे बरोबर येतात म्हणजे त्याच्यावर तुमची पूर्ण कमांड आहे का, म्हणजे ती तुमची स्ट्रेंथ आहे का, तर तसं नाही आहे. सर्वच प्रश्न जे तुमच्या बरोबर येतात ते तुमची स्ट्रेंथ नाही आहे. काही जे टॉपिक्स आहेत, काही जे प्रश्न आहेत ते निश्चितच तुमची स्ट्रेंथ असू शकतात. आता जे प्रश्न तुमच्या बरोबर येत आहेत हे तुमच्यासाठीचे सोपे टॉपिक्स असू शकतात. त्या टॉपिक्सवर तुमची पूर्ण कमांड त्या टॉपिकवर तुमची पूर्ण कमांड तयार झालेली असू शकते. ठीक आहे. परंतु मी असू शकते असं का म्हणतो आहे की जर तुमचे 50 प्रश्न बरोबर आले असतील तर त्यापैकी काही उत्तरं तुम्ही अंदाजे दिली असतील. अंदाजपंची किंवा तुक्केबाजी तुम्ही मारली असेल, तुक्का मारून तुम्ही उत्तर दिलेलं असेल आणि त्यामुळे तुमचे काही प्रश्न बरोबर आले असतील. त्यामुळे इथे हा धोक्याचा सिम्बॉल आहे मित्रांनो. इथे थोडासा धोका आहे तुमच्यासाठी. मग त्यामुळे तुम्हाला हे ओळखायचं आहे की किती प्रश्न तुम्ही तुक्का मारून सॉल्व्ह केलेले आहेत, किती प्रश्न तुमचे अंदाजपंची बरोबर आलेले आहेत. मग 50 प्रश्नांपैकी जर एक 5 प्रश्न तुम्ही तुक्का मारून किंवा अंदाजे उत्तर दिले असतील तर ते 5 प्रश्न कोणते आहेत ते तुम्ही ओळखा. आणि उरलेले जे 45 टॉपिक्स आहेत, 45 प्रश्न आहेत, त्या तुमच्या खऱ्या स्ट्रेंथ आहेत. त्या तुमच्या म्हणजे काय म्हणतात त्याला शक्तिस्थानं आहेत. शक्तिस्थानं. ठीक आहे. हे 45 प्रश्न आणि त्यांचे जे टॉपिक्स आहेत ते तुमचे शक्तिस्थान आहेत. 100 पैकी 50 बरोबर आले म्हणजे 50 पैकी 50 तुमचे शक्तिस्थानं नाही, हे तुम्ही ओळखायचा प्रयत्न करा. त्यानंतर जी चुकीची उत्तरं आहेत ती बघा. 100 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले. 100 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले, त्यापैकी 50 बरोबर आले, 50 चुकले. मग आता हे टॉपिक्स कोणते आहेत की हे असे टॉपिक्स आहेत की ज्याच्यावर तुमची अर्धवट कमांड आहे, ज्याचा तुमचा पूर्ण अभ्यास झालेला नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की तुम्ही 100 प्रश्न सोडवले, तुम्हाला ते टॉपिक्स येत होते, तुमचा त्याचा अभ्यास झालेला होता, तुम्हाला असं वाटत होतं की अरे हा माझ्यासाठी सोपा टॉपिक आहे, परंतु येत असून चुकलेले प्रश्न असू शकतात की तुम्हाला तो प्रश्न येत होता, त्याचं उत्तर तुम्हाला माहिती होतं तरी सुद्धा ते चुकलेलं आहे. याचा अर्थ काय की तुम्ही त्यांना सोपं समजत होतात, परंतु ते सोपे नाहीत. त्याच्यातलं तुमचं अंडरस्टँडिंग बाकी आहे. तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या कळल्या नाही आहेत. तो कन्सेप्ट तुम्हाला समजलेला नाही आहे. आणि हे असं कशामुळे होऊ शकतं, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अर्धवट ॲनालिसिस करता, जेव्हा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारे किती प्रश्न विचारले जाऊ शकतात हे जेव्हा तुम्हाला माहिती नसतं आणि तुम्ही फक्त वरवर वाचन करता, वरवर अभ्यास करता, तेव्हा तुमचं असं होऊ शकतं की येत असून तुमचे ते प्रश्न चुकत आहेत. तर असे टॉपिक्स कोणते आहेत हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ज्या सगळ्या फॅक्ट्स असतात प्रश्नासंबंधित, त्या सगळ्या फॅक्ट्स तुमच्या पाठ नसतात. त्यामुळे असे कोणते प्रश्न आहेत की जे तुमचे फॅक्ट्स तुम्हाला माहिती नसल्यामुळे, आकडेवारी पाठ नसल्यामुळे तुमचे चुकलेले आहेत, याच्याबद्दल जाणून घ्या. प्रश्न नीट न वाचणे, नेमकं प्रश्नात काय विचारलेलं आहे. प्रश्न विचारलेला आहे बरोबर विधानं ओळखा, तुम्ही चुकीचं विधानं टिक करून आलेत. प्रश्न विचारलेला आहे चूक नसलेले विधानं ओळखा, अचूक नसलेले विधानं ओळखा. तर अशा पद्धतीने हे जे ट्रॅप वर्ड्स असतात, ट्रॅप करणारे शब्द असतात ते तुम्ही नीट वाचत नाही, त्यामुळे तुमच्या प्रश्नांचे उत्तरं चुकू शकतात. विधानांचा अर्थ न कळणे, तुम्हाला विधानार्थी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये नेमकं ते विधान काय आहे त्याचा नेमका अर्थ न कळल्यामुळे देखील तुमचे प्रश्न चुकतात. याचा अर्थ तुम्हाला येत नाही असं नाही आहे, तुम्ही अभ्यास केलेला नाही असं नाही आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला थोडंफार येतं, परंतु तुमची रणनीती इथे चुकते आहे. तर हे जे संभाव्य धोके मी तुम्हाला सांगतो हे तुमचे शत्रू आहेत मित्रांनो. तुम्हाला अशा पद्धतीने स्वतःचं ॲनालिसिस करून स्वतःचे शत्रू ओळखायचे आहेत. संकल्पना नीट न समजणे, जसं मी तुम्हाला सांगितलं की संकल्पना नीट नाही समजली तरी सुद्धा तुमचे उत्तरं चुकू शकतात. आता बघा पुढे जे अटेम्प्ट न केलेले प्रश्न आहेत हे कोणते आहेत. जसं तुम्ही 100 प्रश्न सोडवलेत,
किंवा 100 प्रश्नांचा पेपर तुम्ही दिला, त्यापैकी फक्त तुम्ही 90 प्रश्न सोडवले आणि 10 प्रश्नांसाठी तुम्ही रिस्क घेतली नाही, की नको कदाचित हे चुकू शकतात आपले, कदाचित जर आपण अटेम्प्ट केलं आणि चुकलं तर निगेटिव्ह मार्किंगमध्ये आपण जाऊ, म्हणून हे 10 प्रश्न तुम्ही सोडून देता. आता या 10 प्रश्नांबद्दल आपण बघूयात की याचं काय ॲनालिसिस आहे. हे जे टॉपिक्स आहेत जे तुम्ही सोडून दिलेले आहेत हे तुमचे दुर्लक्षित घटक आहेत, की ज्याच्यावर तुम्ही अजून अभ्यास केलेला नाही आहे, ज्याचं तुम्ही नीट वाचन केलेलं नाही आहे आणि करूयात, आज करूयात, उद्या करूयात, नंतर करूयात, शेवटी करूयात, अशा पद्धतीने तुम्ही ते घटक दुर्लक्षित केलेले आहेत. ते टॉपिक्स तुम्हाला कठीण वाटणारे टॉपिक्स असू शकतात, की कठीण वाटत असल्यामुळे तुम्ही त्यांचा अभ्यास केलेला नाही आहे. चालू घडामोडीमध्ये तुम्ही पूर्ण वाचन केलेलं नाही आहे, अर्धवट चालू घडामोडींचा अभ्यास केला, त्यामुळे ते तुम्ही सोडू शकता. महत्त्वपूर्ण फॅक्ट, महत्त्वपूर्ण आकडेवारी, महत्त्वपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुमच्याकडून तो तुम्ही प्रश्न सोडलेला आहे. प्रश्नामध्ये कन्फ्युजन असल्यामुळे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल, बी किंवा सी, सी किंवा डी याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल, अशा वेळेस तुम्ही तो प्रश्न सोडू शकतात. येत असून न सोडवणे, की तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे परंतु भीती वाटणे, की जर चुकलं तर आपलं निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाईल, म्हणून तुम्ही न सोडवणारे ते प्रश्न आहेत. आणि ऑप्शनमध्ये कन्फ्युजन, ठीक आहे, विधानांमध्ये कन्फ्युजन, अशा कन्फ्युजनमुळे तुम्ही ते प्रश्न सोडता. तर हेही प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने टॅकल करायचे, येणाऱ्या काळामध्ये त्याचं रिव्हिजन कसं करायचं, हे ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. मग अशा पद्धतीचं ॲनालिसिस करून जेव्हा तुम्ही तुमचे आव्हानात्मक टॉपिक्स, तुम्ही आव्हानात्मक टॉपिकची यादी कराल, तुम्ही तुमच्या सोप्या टॉपिकची यादी कराल, अशा पद्धतीने तुम्ही रोज जेव्हा डेली क्वेश्चनचं प्रॅक्टिस कराल, डेली प्रश्न तुम्ही सोडवाल, तेव्हा आव्हानात्मक प्रश्न आणि सोपे प्रश्न, आव्हानात्मक टॉपिक आणि सोपे टॉपिक यांची तुम्हाला यादी करायची आहे. आणि उरलेल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा आव्हानात्मक जे टॉपिक्स आहेत त्यांना व्यवस्थित त्यांचा अभ्यास करणे, फॅक्ट्स माहिती करून घेणे, आकडेवारी माहिती करून घेणे, संकल्पना माहिती करून घेणे, हे तुम्ही करायचं आहे. आणि जे तुमचे सोपे टॉपिक्स आहेत ते पण त्याची पण वारंवार रिव्हिजन करत राहणे, कारण की जे सोपे टॉपिक्स आहेत ते पण तुम्हाला विसरायचे नाही आहेत. तुम्हाला सोपे सोपे करून जर तुम्ही पुढे जाऊन जर तुम्ही त्याला दुर्लक्ष केलं तर कदाचित एक्झाममध्ये तुम्हाला काहीच आठवणार नाही. त्यामुळे सोपे टॉपिक्स अजिबात सोडून द्यायचे नाही, त्यांची तर रिव्हिजन करतच राहायची आहे. परंतु तुमचे जे आव्हानात्मक टॉपिक्स आहेत त्यांचा अभ्यास पण तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने रोज 100 प्रश्न सोडवून आव्हानात्मक टॉपिकची यादी बनवा. रोज कधी तुमचे 10 टॉपिक होतील की जे तुम्हाला आव्हानात्मक वाटतात, कधी 20 टॉपिक होतील, कधी 15 टॉपिक होतील. असं करून हळूहळू जेव्हा तुम्ही रोज रिव्हिजन कराल येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, तेव्हा फक्त आव्हानात्मक टॉपिक 1 किंवा 2च आव्हानात्मक टॉपिक तुमच्यासाठी राहतील. तुम्हाला हे साध्य करायचं आहे की आव्हानात्मक टॉपिक्स कमीत कमी असणे, जास्तीत जास्त टॉपिक्स कव्हर करणे, जास्तीत जास्त टॉपिक्सवर कमांड मिळवणे आणि त्यांचा परीक्षेमध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रश्न बरोबर 1 मार्क करून येणे, ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. ही प्रोसेस जेव्हा तुम्ही डेली कराल तेव्हा तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने डेली प्रश्न सॉल्व कराल, तुम्ही रोज उदाहरणार्थ 100 प्रश्न सॉल्व करत आहात, ठीक आहे, आणि 100 प्रश्न तुम्ही इथून पुढे 30 दिवस 1 महिना तुम्ही जर सॉल्व केलं तर तुमचे किती टॉपिक्स होत आहेत, 3000 प्रश्न तुमचे सॉल्व होतात. आता 3000 प्रश्न सॉल्व केल्यानंतर, आता ॲक्च्युली 3000 प्रश्न खूप कमी आहे. तुम्ही जर हे 3 ते 4 महिने सातत्याने केलं, एक 9 ते 10,000 प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा 9 ते 10,000 प्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला हळूहळू कळेल की तुमची रणनीती काय आहे, तुम्ही कोणता प्रश्न सोडवला पाहिजे, कोणता प्रश्न नाही सोडवला पाहिजे. तुमच्या ज्या नेहमी सिली मिस्टेक्स होतात की सर मी प्रश्नच नीट वाचला नाही, तर मी चुकीचं ऑप्शन टिकमार्क केलं किंवा चुकीच्या ठिकाणी मी सर्कल केलं, अशा सिली मिस्टेक तुमच्या होणार नाही. तुमची जी 2 तासाची रणनीती आहे ती तयार होईल की तुम्ही नेमकं कोणत्या सिक्वेन्समध्ये प्रश्न सोडवले पाहिजे, तुम्ही नेमका कोणता घटक सुरुवातीला घेतला पाहिजे, इकॉनॉमिक्स घेतलं पाहिजे का पॉलिटी घेतलं पाहिजे का हिस्ट्री घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने सोडवलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहे, ही तुमची रणनीती तयार व्हायला मदत मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःचं ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे मी अशी आशा करतो की तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःचं ॲनालिसिस कसं करावं, स्वतःचे आव्हानात्मक टॉपिक्स
स्वतःचे जे शत्रू आहेत ते नेमके कसे ओळखायचे, त्यांच्यावर कसं काम करायचं, त्या शत्रूंवर कशी मात करायची आणि परीक्षेच्या तासामध्ये तुमची अंतिम रणनीती कशी तयार करायची हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल. तुम्हाला हे डिस्कशन कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. जर हे डिस्कशन आवडलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा, त्यांना फॉरवर्ड करा, त्यांनाही त्याचा लाभ घेऊ द्या. आणि अजूनही तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला क्लिक करा आणि पाहत रहा स्वप्न स्टडीज. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.